मॉर्निंग स्टुडंट्स. इलेक्ट्रॉनिकचं पॉवर सप्लाय चॅप्टर आज आपण कंटिन्यू करूया. तर बघा, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं व्होल्टेज रेग्युलेटर बघितले होते, बरोबर ना. व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये आपण झिनर डायोड ॲज ए व्होल्टेज रेग्युलेटर आपण बघितलं होतं. ठीक आहे. तर बघा, याच्या पुढे झिनर डायोड नंतर काय यूज करतात किंवा लेटेस्ट झिनर डायोड जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपण काय यूज करतो, किंवा आत्ता या स्थितीमध्ये किंवा आता पॉवर सप्लायमध्ये सगळ्यात जास्त कोणती गोष्ट वापरतात रेग्युलेटेड म्हणून, ते आपल्याला बघायचं आहे. बघा, झिनर डायोडची फर्स्ट आपण डिसएडव्हान्टेज बघूया. झिनर डायोड तर आपल्याला नेहमी तुम्हाला माहिती आहे ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर तो आपल्याला रिव्हर्स बायसमध्ये ऑपरेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर PIV रेटिंग जी आहे, PIV रेटिंग तुम्हाला माहिती आहे, द डायोड विच कॅन विथस्टँड विथ रिव्हर्स व्होल्टेज, ती झिनर डायोडची पुष्कळ आहे. तरी पण हाय व्होल्टेजमध्ये झिनर डायोड डॅमेज होण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे. त्याच्यासाठी आज त्याच्या नंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे कोणती, 3 टर्मिनल IC व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे झिनर डायोडचं रूपांतर कशात केलं किंवा झिनर डायोडचे जे ड्रॉबॅक्स आहे ते कोणी ओव्हरकम केले, तर 3 टर्मिनल IC व्होल्टेज रेग्युलेटर. बघा, 3 टर्मिनल IC व्होल्टेज रेग्युलेटर. आता IC व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे IC काय म्हणून काम करतो, IC म्हणजे काय, स्मॉल चिप ऑफ इंटिग्रेटेड सर्किट. IC शॉर्ट फॉर्म काय, इंटिग्रेटेड सर्किट. डिफरंट टाइप्स ऑफ और नंबर ऑफ ट्रान्झिस्टर आर यूज इन ए IC. हे तुम्हाला मी सांगितलेलं, त्याच्यात टेक्निक असतात. परत SSI म्हणजे स्मॉल स्केल इंटिग्रेशन, MSI मीडियम स्केल इंटिग्रेशन, LSI लार्ज स्केल इंटिग्रेशन, परत VLSI म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण बघा, आता आपण झिनर डायोडचे जे ड्रॉबॅक्स आहे ते कोणी ओव्हरकम केली, इथं व्होल्टेज रेग्युलेटर IC, बरोबर. तर बघा, आता व्होल्टेज रेग्युलेटर IC हा 2 टाईपमध्ये डिवाइड झाला आहे. एक फिक्स IC व्होल्टेज रेग्युलेटर आणि सेकंड जो आहे तो तुमचा व्हेरिएबल IC व्होल्टेज रेग्युलेटर. आता फिक्स व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे फिक्स व्होल्टेज म्हणजे 5 व्होल्टचं जर तुमचा IC ची स्पेसिफिकेशन असेल तर तो कंटिन्युअस तुम्हाला किती व्होल्ट देणार, 5 व्होल्ट देणार. जसा झिनर डायोडचा ब्रेकडाऊन व्होल्टेज असतो 7 व्होल्ट 12 व्होल्ट, त्याचप्रमाणे याचा पण काय तुमचा आउटपुट व्होल्टेज असतं. बघा, आता त्याच्यात 2 टाईप. एक फिक्स IC व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे आउटपुट जे आहे ते कॉन्स्टंट आपल्याला 5 व्होल्ट देणार, 10 व्होल्ट देणार किंवा 12 व्होल्ट देणार, ते आपण बघूया. आणि व्हेरिएबल IC व्होल्टेज रेग्युलेटर. आता ही जी व्हेरिएबल IC व्होल्टेज रेग्युलेटर आहे ही कन्सेप्ट खूप छान आहे, बरोबर ना. म्हणजे आपल्याला नीडनुसार एक फॉर्म्युला आहे, त्याच्यानुसार आपल्याला आउटपुट व्होल्टेज फक्त कॅल्क्युलेट करायचं आणि त्यानुसार आपल्याला जो रेझिस्टर असतो तो आपण काय करणार, व्हॅरी करणार. आणि रेझिस्टर व्हॅरी केला तर आपल्याला 5 व्होल्ट पाहिजे का 10 व्होल्ट पाहिजे का 12 व्होल्ट पाहिजे, त्यानुसार आपण ते आउटपुट व्होल्टेज काढणार आणि त्या कंडिशनने आपण तो जो रेझिस्टर असेल तो आपण काय करणार, फक्त व्हॅरी करणार. ते पुढे बघूया आपण. पण बघा, फिक्स मध्ये आपल्याला कंटिन्युअस IC चेंज करणं गरजेचं आहे. जसं आपण झिनर डायोड चेंज करत होतो, आता जर 12 व्होल्टचा आपल्याला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट पाहिजे तर आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा VZ आपण 12 व्होल्टचा झिनर डायोड शोधणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे फिक्स IC व्होल्टेज रेग्युलेटरसाठी 5 व्होल्ट 6 व्होल्ट 7 व्होल्ट या प्रत्येक आउटपुट व्होल्टेजसाठी तुमचे IC वेगवेगळे आहात, बरोबर ना. पण झिनर डायोडचे जे ड्रॉबॅक आहे, ओव्हर हिटिंग जी होत होती ती इथं होणार नाही, किंवा झिनर डायोडचे जे आपल्याला सर्किटरी जी होती ती खूप बघा, आता झिनर डायोडची सर्किटरी जी होती ती आपल्याला रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करणं गरजेचं होतं. थोडी कॉम्प्लेक्सिटी होती. याच्यात फक्त 3 टर्मिनल आहे. म्हणजे आपण डायरेक्ट रेक्टिफायर नंतर फिल्टर सर्किट नंतर डायरेक्टली एक IC जरी कनेक्ट केला तरी आपलं जी सिस्टम आहे ती कंटिन्युअसली स्मूथली रन होऊ शकते. तर आपण 1 बाय 1 बघूया. तर बघा, फर्स्ट बघूया आपण फिक्स IC व्होल्टेज रेग्युलेटर. आता फिक्स IC व्होल्टेज रेग्युलेटरची सिरीज जी आहे ती कोणती, तुमची LM340 सिरीज. LM340 सिरीज. आता ही सिरीज LM म्हणजे काय, ICचं नाव आहे.
340 त्याचा नंबर आहे आणि त्याच्या पुढे 5 असलं तर आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट किती देणार 5 व्होल्ट. तर LM3407 सिरीज जर असेल तर आउटपुट कॉन्स्टंट किती व्होल्ट देणार 7 व्होल्ट्स. LM340 12 व्होल्ट तर आउटपुट कॉन्स्टंट किती भेटणार आपल्याला 12 व्होल्ट. पण 12 व्होल्ट साठी वेगळा आयसी, परत 7 व्होल्ट साठी वेगळा आयसी आणि 5 व्होल्ट साठी वेगळा आयसी. मग हे आयसी आपल्याला इंटरचेंज करणं गरजेचं आहे. पण जे झिनरचे ड्रॉबॅक आहे ओव्हर हिटिंग ती याच्यात इंटरनली प्रेझेंट असते. कशी तर ती बघूया. ठीक आहे, ही जी आहे ही आयसीची तुमची काय सिरीज आहे LM340 सिरीज. आता बघा नावात जे आहे जी हेडिंग जी आहे ही काय 3 टर्मिनल आयसी व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे किती टर्मिनल याला 3 टर्मिनल आहे बरोबर ना. आता आपण फर्स्ट बघणार आहोत सॉरी फिक्स आयसी व्होल्टेज रेग्युलेटर. कोणतं नाही फिक्स आयसी व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे आपण फिक्स सिरीज आता बघतोय. म्हणजे कोणती सिरीज LM340 ची सिरीज आपण आता बघूया. याची ब्लॉक डायग्राम काढतोय मी. बघा इथं जे आहे हे काय तुमचं सिरीज ट्रान्झिस्टर. इथून आपण त्याला इनपुट काय असणार तुमचं अनरेग्युलेटेड. इनपुट काय असणार अनरेग्युलेटेड सप्लाय. अनरेग्युलेटेड सप्लाय म्हणजे काय व्हेरिंग डीसी सप्लाय किंवा जो सप्लाय तुम्ही रेग्युलेट नाही केला त्याला काय म्हणतो आपण अनरेग्युलेटेड सप्लाय. इनपुट टू सिरीज ट्रान्झिस्टर दिस इज V0 आउटपुट व्होल्टेज बरोबर. आता बघा याला कनेक्ट केला आहे तुम्ही एक ब्लॉक थर्मल शट डाउन अँड करंट लिमिटिंग ठीक है. थर्मल शट डाउन अँड करंट लिमिटिंग. देन आफ्टर मायनस प्लस याला म्हणूया आपण V रेफरन्स व्होल्टेज अँड याला म्हणूया कंपॅरेटर. काय हा तुमचा कंपॅरेटर. R1 R2 and ground. This is nothing but V0. ओके. आता ही जी सर्किटरी बघतात ही जी ब्लॉक डायग्राम बघतात ही ब्लॉक डायग्रामची जी फिक्स आयसी व्होल्टेज रेग्युलेटरची ही जी तुम्ही ब्लॉक डायग्राम बघताय. आता बघा या ब्लॉक मध्ये किती टर्मिनल आहे किती ब्लॉक आहे. सिरीज ट्रान्झिस्टर रेग्युलेटर सिरीज ट्रान्झिस्टर ठीक आहे किंवा सिरीज पास ट्रान्झिस्टर म्हटले तरी चालेल. सिरीज पास ट्रान्झिस्टर. देन आफ्टर थर्मल शटडाउन अँड करंट लिमिटिंग. देन आफ्टर कंपॅरेटर. two resistors are connected R1 and R2 and V0. आता 3 टर्मिनल काय म्हणतो आपण याला तर बघा फर्स्ट टर्मिनल काय तुमचं दिस इज फर्स्ट टर्मिनल. ओके हा तुमचा पहिला टर्मिनल आहे इनपुटचा. हा सेकंड टर्मिनल आहे आणि V रेफरन्सचा हा तुमचा थर्ड टर्मिनल आहे. आता हे जे आहे ही काय डायग्राम आहे ब्लॉक डायग्राम फॉर फिक्स व्होल्टेज रेग्युलेटर. कशाची ब्लॉक डायग्राम आहे ब्लॉक डायग्राम फॉर फिक्स व्होल्टेज रेग्युलेटर. आता बघा ही डायग्राम मी तुम्ही बघून घ्या तर खूप इझी डायग्राम आहे. आता मी याचं वर्किंग तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता याला 3 टर्मिनल का म्हणतात तर फर्स्ट टर्मिनल इनपुट टर्मिनल सेकंड टर्मिनल आउटपुट टर्मिनल अँड थर्ड टर्मिनल इज कनेक्टेड ॲज V रेफरन्स टर्मिनल. आता V रेफरन्स टर्मिनल म्हणजे काय तर बघा LM345 व्होल्ट इथं काय असणार तुमचा 5 व्होल्ट. मी जर LM348 व्होल्ट इथं काय असणार 8 व्होल्ट. म्हणजे काय माझा हा IC बरोबर ना. या IC चा V रेफरन्स मी चेंज करू शकतो. म्हणजे मला हा कंपॅरेटर काढायचा किंवा हे पूर्ण सर्किटरी काढायची आणि दुसरा 8 व्होल्टचा लावायचा 5 व्होल्टचा लावायचा किंवा 6 व्होल्टचा लावायचा. आता मी इथं सपोज 5 रेफरन्स व्होल्टेज किती माझं
5 व्होल्ट मी रेफरन्स व्होल्टेज घेतलंय का, म्हणजे मी फिक्स आयसी व्होल्टेज रेग्युलेटर कोणता यूज केलाय, LM345 व्होल्ट. म्हणजे मला आउटपुट कॉन्स्टंट किती पाहिजे, 5 व्होल्ट आउटपुट माझं कॉन्स्टंट तिथे असणं गरजेचं आहे. तर बघा इनपुटला मी अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय दिला, तर त्याच्या आधी मी सांगतो हे जे आयसी आहेत किंवा आता तुम्ही 5 व्होल्ट जर आयसी वापरलाय, तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट किती पाहिजे, 5 व्होल्ट. पण त्याच्यासाठी तुम्हाला इनपुट व्होल्ट ग्रेटर दॅन 5 व्होल्ट असणं गरजेचं आहे. पण किती व्होल्टनी ग्रेटर, मोर दॅन 2 व्होल्ट, मोर दॅन 2 व्होल्ट. सपोज तुमचं 5 व्होल्ट जर आउटपुट कॉन्स्टंट असेल, 5 व्होल्टचं जर आयसी तुम्ही वापरताय, तर तुम्हाला व्होल्टेज किती पाहिजे, 7 व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. पण 7 व्होल्ट पेक्षा कमी नाही. आता जर मी इथं कॉन्स्टंट घेतला 8 व्होल्ट, तर मला इनपुट व्होल्टेज किती असणं गरजेचं आहे, 10 व्होल्ट. म्हणजे इनपुट 10 व्होल्ट म्हणजे आयसी जर तुम्ही 5 व्होल्ट वापरत असाल, तर व्होल्टेज किती असणं गरजेचं आहे, इनपुट 7 व्होल्ट, ग्रेटर इनपुट दॅन 2 व्होल्ट, बरोबर ना. मग हे जर कमी असेल, तुम्हाला जर आयसी तुम्ही 5 व्होल्टचा वापरताय आणि इनपुट व्होल्टेज 6 व्होल्ट असेल, तर ब्राउन आउट इफेक्ट तुमचा तिथं आकर होईल. त्याच्यामुळे तुमचा आयसी वर्क होणार नाही. कोणता इफेक्ट म्हणतो त्याला आपण, ब्राउन आउट इफेक्ट, ब्राउन आउट इफेक्ट. आता ब्राउन आउट इफेक्ट म्हणजे काय, द इनपुट व्होल्टेज शुड बी ग्रेटर दॅन 2 व्होल्ट, इनपुट व्होल्टेज शुड बी ग्रेटर दॅन 2 व्होल्ट दॅन व्ही रेफरन्स व्होल्टेज. व्ही रेफरन्स जर तुमचा 8 व्होल्ट असेल, तर इनपुट व्होल्टेज 10 व्होल्ट किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. व्ही रेफरन्स जर तुमचा 18 व्होल्ट असेल, तर तुमचा इनपुट व्होल्टेज 20 व्होल्ट पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तरच तुमचा आयसी काय देणार, कॉन्स्टंट सप्लाय तुम्हाला इथं प्रोव्हाइड करेल, अन्यथा तो वर्क होणार नाही. आणि कमी जर असेल व्ही रेफरन्स 2 व्होल्ट पेक्षा इनपुट व्होल्टेजच्या, तर कोणता इफेक्ट होईल, तुमचा ब्राउन आउट इफेक्ट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता पुढे आपण बघूया वर्किंग. आता इनपुट व्होल्टेज काय, तुमचा इनपुट पिन आहे ती कोणती, तुमची अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. आता मी इथे दिला आहे 5 व्होल्ट, सपोज इथं आहे 10 व्होल्ट, कॉन्स्टंट किती पाहिजे मला, 5 व्होल्ट. ओके, कळलं. हा, इनपुट 10 व्होल्ट, सिरीज 5 ट्रान्झिस्टरला माझा सप्लाय जाणार. आता इथं काय वापरलाय तुम्ही, ट्रान्झिस्टर वापरलाय. इथं सपोज बेस, इमिटर अँड कलेक्टर असं तुम्ही ग्राह्य धरा. आता तुमचा इमिटर मधून सप्लाय चाललाय, आउटपुट सप्लाय कशातून जातोय, कलेक्टर थ्रू. इथून 10 व्होल्ट सप्लाय जातोय, मला किती व्होल्ट पाहिजे, 5 व्होल्ट. मग माझा हा जो सप्लाय हा कुठे येणार, R1 आणि R2 रेजिस्टर येणार, बरोबर ना. R1 आणि R2 काय इथं ऍज अ वर्क होता, पोटेन्शियल डिवायडर सर्किटरी म्हणून ऍक्ट होतात ते, बरोबर. आणि इनपुट आता मला 5 व्होल्ट जर आउटपुट कॉन्स्टंट पाहिजे, तर इथं व्ही रेफरन्स किती, म्हणजे जो आयसी तुम्हाला यूज करणार LM345 व्होल्ट, म्हणून मी हा आयसी इथे कनेक्ट केला. ठीक आहे, इथून हा इथपर्यंत हा सप्लाय आलाय. आता हा सप्लाय किती तुमचा, इथे 10 व्होल्ट, बरोबर. आता हा 10 व्होल्ट जर सप्लाय इथं आला, तर माझा हा जो आयसी हा काय करेल, कम्पेअर करेल काय. तर बघा माझ्याकडे व्ही रेफरन्स किती, 5 व्होल्ट आलाय, किती 10 व्होल्ट, पण देणार किती, फक्त आउटपुट 5 व्होल्ट, बरोबर ना. मग 5 व्होल्ट मला इथे आउटपुट भेटणार आणि हा कुठे जाणार, थर्मल शटडाऊन ऑर करंट लिमिटिंग सर्किट. हा, आता हा जो रेग्युलेटर आहे, हा 2 एंपियर पर्यंत करंट कॅपॅसिटी आहे. किती एंपियर करंट कॅपॅसिटी याची, 2 एंपियर करंट कॅपॅसिटी. म्हणजे इट कॅन हँडल 2 एंपियर ऑफ करंट, म्हणजे खूप जास्त करंट तो काय होऊ शकतो, हँडल करू शकतो. आता बघा इथं जर मी व्होल्टेज माझं कमी केलंय, बरोबर. आता हे थर्मल शटडाऊन आणि करंट लिमिटिंग काय करेल, जर सपोज माझं जर करंट जर हाय असेल, बरोबर ना, करंट जर हाय असेल, मला जर कमी करायचा असेल, तर तो कोण करेल कमी, करंट लिमिटिंग सर्किट. ठीक आहे. आता थर्मल शटडाऊन म्हणजे काय, सपोज व्होल्टेज जर 5 व्होल्ट इथं आलाय आणि इथं इनपुट व्होल्टेज काय 10 व्होल्ट आहे, मग 10 व्होल्टनी तुमचा हा जो व्ही रेफरन्स आहे किंवा हा जो कंपॅरेटर तो डॅमेज पण होऊ शकतो, बरोबर. किंवा जास्त हाय व्होल्टेज आहे, तर 10 व्होल्ट तिथे काय होणार नाही. किंवा सपोज इथे डायरेक्ट तुम्ही 90 व्होल्ट दिलं किंवा 100 व्होल्ट डीसी सप्लाय दिला,
तर माझा कॅम्पेरेटर काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. पण थर्मल शटडाऊन असं होऊन देत नाही. याच्यात इंटरनल ब्लॉक डायग्राम असतो, त्याला काय म्हणतो आपण, इंटरनली ब्लॉक कनेक्टेड असून त्या ब्लॉकला काय म्हणतो आपण, थर्मल शटडाऊन. आता थर्मल शटडाऊन म्हणजे काय, ग्रेटर व्होल्टेज जर असेल किंवा जर तुमचा कॅम्पेरेटर हीट झाला तर ऑटोमॅटिकली तुमचा थर्मल शटडाऊन जो ब्लॉक आहे तो काय होईल, ऑफ होईल आणि तुमचं सर्किट काय होईल, टोटली ऑफ होऊन जाईल, ते वर्क करणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या कॅम्पेरेटरची काय होईल, कॅम्पेरेटर डॅमेज होऊ शकत नाही. ठीक आहे. थर्मल शटडाऊन म्हणजे काय, ओव्हर हिटिंग ऑफ कॅम्पेरेटर जर झालं. ओव्हर हिटिंग कधी होऊ शकतं, जेव्हा इनपुट व्होल्टेज जर त्याच्या लिमिटपेक्षा किंवा क्षमतेपेक्षा जास्त आला तर तुमचा थर्मल शटडाऊन काय करेल, कॅम्पेरेटर ऑफ करेल आणि तुमचा कॅम्पेरेटर डॅमेज होऊ शकत नाही. ठीक आहे. आता मला इथे आउटपुट व्होल्टेज किती भेटले, 5 व्होल्ट भेटले. थर्मल शटडाऊन जो परत सिरीज पासला आहे तो फीडबॅक भेटेल म्हणजे बेस करंट भेटेल आणि मला आउटपुट किती भेटणार, कॉन्स्टंट 5 व्होल्ट. येते लक्षात. तर बघा आता हा जो फिक्स आयसी व्होल्टेज रेग्युलेटर आहे याची जी सिरीज आहे ती किती आहे, LM345 व्होल्ट. ही 6 व्होल्ट असू शकते, 8 व्होल्ट असू शकते, 10, 12, 16 and 18 व्होल्ट. ठीक आहे. या टाईपचे जे आयसी असतात 18 व्होल्ट पर्यंत आपण काय करू शकतो, 18 व्होल्ट पर्यंत आपण व्होल्टेज, डीसी व्होल्टेज रेग्युलेट करू शकतो. ओके. करंट हँडलिंग कॅपॅसिटी इज 2 एम्पियर. सीरीज LM345 वोल्ट, 6 वोल्ट, 7 वोल्ट पण आहे. ठीक आहे. 6 वोल्ट, 7 वोल्ट, 8, 10, 12, 16, 18 इतक्या टाईपचे आपल्याला ते बघायला भेटतात. अशा प्रकारे आपल्याला काय भेटेल, कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. पण आता इथं काय होतंय, आता तुम्हाला जर 5 व्होल्ट एका सर्किटरीमध्ये जर तुम्हाला आता परत चेंज करायचं आहे फ्रॉम 5 व्होल्ट तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज किती पाहिजे, 10 व्होल्ट पाहिजे. मग तुम्हाला पूर्ण काय करावं लागेल, हा आयसी काढायचा आणि पुन्हा LM340 तुम्हाला 10 व्होल्ट तिथं प्लेस करावं लागेल. मग हे थोडं हेक्टिक होतं किंवा याला टाइम लागतो आणि प्रत्येक टाईपचे आयसी आपल्याकडे असणं गरजेचं आहे किंवा मार्केटमध्ये भेटतात नाही भेटतात ते तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी फिक्स नंतर जो आयसी रेग्युलेटर आहे तो काय तुमचा व्हेरिएबल आयसी रेग्युलेटर. आता याच्यानंतरचा जो आयसी तो कोणता आहे, व्हेरिएबल. म्हणजे आपल्याकडे एकच आयसी असणार आणि तोच आयसी आपल्याला व्होल्टेज देईल फ्रॉम 1.25 व्होल्ट टू 37 व्होल्ट. एकच आयसी मध्ये आपल्याला इतके कॉन्स्टंट फ्रॉम 125 व्होल्ट टू 37 व्होल्ट पर्यंत कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज भेटू शकतं आणि त्या आयसीचे नाव आहे LM317 व्होल्टेज रेग्युलेटर आयसी. आणि हा आयसी प्रत्येक सर्किटरीमध्ये आज यूज करतात. कोणता, LM317. तर याचे ब्लॉक डायग्राम आपण बघूया. हे पुन्हा सांगतो, फिक्स आयसी व्होल्टेज रेग्युलेटर हा सिरीज पास ट्रान्झिस्टर काय करतो, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय घेतो इनपुट म्हणून, नंतर आउटपुटला तो म्हणजे कलेक्टरला आउटपुट म्हणून देतो. इथून काय तुमचं पोटेन्शियल डिवायडर सर्किट, सपोज इथं 10 व्होल्ट सप्लाय जर आला असेल आपल्याला आउटपुट किती पाहिजे, कॉन्स्टंट 5 व्होल्ट. मग हा कॅम्पेरेटर कम्पेअर करेल रेजिस्टर थ्रू जे काय तुमचं एक्स्ट्रा व्होल्टेज असेल ते काय करेल, तो ग्राउंडिंगला देईल. फक्त 5 व्होल्ट काय करेल, हा पुढे पाठवेल. थर्मल शटडाऊन आणि करंट लिमिटिंग सर्किट हे तुम्हाला माहिती आहे. करंट लिमिटिंग सर्किट म्हणजे काय, इट कॅन हँडल अप टू 2 एम्पियर ऑफ करंट. Thermal shutdown, when comparator or the circuitry heats, it automatically off the comparator, and from this we have the advantage that comparator doesn't damage. Then after output of thermal shutdown is given to as a feedback of thermal shutdown is given to series pass transistor, and when base current is given to the transistor, our output voltage is कॉन्स्टंट. कारण विदाउट बेस करंट तुमचा ट्रान्झिस्टर वर्क होत नाही. तुम्हाला बेस करंट भेटणार. बेस करंट किती असणार, इथं 5 व्होल्ट असणार किंवा बेस व्होल्टेजचा जो सिग्नल असेल तो 5 व्होल्ट असेल आणि तुम्हाला कॉन्स्टंट 5 व्होल्ट सप्लाय इथं भेटणार. ठीक आहे. आता या आयसीचं एक पॅकेज आहे, त्याला टू पॅकेज म्हणतो आपण. फ्रंट जर असेल तर बघा ही इनपुट पिन असेल, टॉप व्ह्यू जर बघितला ही आउटपुट आणि हा काय तुमचा ग्राउंड. ठीक आहे.
तर बघा या लेक्चरला आपण इतकं बघूया. आता पुढच्या लेक्चरला घेऊया आपण काय घेणार पुढच्या लेक्चरला व्हेरिएबल IC व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे, थँक्यू.